सिल्लोड तालुक्यातील अंभई परिसरात बुधवारी रात्री मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती, तर शिरसाळा तांडा येथे गारपीट झाली. गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून अचानक मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. सिल्लोड तालुक्यातील रेलगाव, नाणेगाव, घाटंबरी, पांगरी आदी परिसरात अवकाळी पाऊस पडला आहे, तर शिरसाळा तांडा परिसरात गारपीट झाली आहे. अवकाळी पावसामुळे सोंगणीला आलेले गहू, हरभरा, कांदा, सूर्यफूल, मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. बुधवारी रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाला, तर रात्री उशिरापर्यंत विजांचा कडकडाट सुरूच होता. यामुळे शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेले गहू, हरभरा झाकताना मोठी दमछाक झाली आहे. काढणीसाठी तयार असलेला कांदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आडवा झालाय. सध्या बाजारपेठेत शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यातच आता पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याने जेमतेम आलेले पिके हातातून गेल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडलाय. संबंधित प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे. अनीस बेग, एमसी न्यूज, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर.